आषाढी एकादशी उपवास विशेष गुळ पापडी करण्यासाठी लागणारे साहित्य 3 चमचे साजूक तूप, 2 कप राजगिऱ्याचं पीठ, 2 ते 3 मोठे चमचे काजू बदामाचे तुकडे, 1 चमचा साजूक तूप, 1 कप गुळ, पाव चमचा वेलची पूड, पिस्त्याचे काप। कढईत मध्यम आचेवर तूप, राजगिरा पीठ आणि आवडीप्रमाणे सुका मेवा घालायचा आणि हे मिश्रण 7 ते 8 मिनिटं भाजायचं। यात गरजेनुसार परत तूप घालायचं आणि परतायचं। आता रंग हलकासा बदलला की यात गूळ घालायचा आणि हे सगळे जिन्नस गूळ विरघळेपर्यंत एकजीव करायचे। आता वेलची पूड घालून गॅस बंद करायचा। ताटात आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप पसरवून त्यावर हे मिश्रण घालायचं आणि गरम असतानाच याच्या अशा पद्धतीने वड्या पाडायच्या। झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष राजगिऱ्याची गुळ पापडी तयार। यामध्ये आपण गूळ, राजगिरा पीठ आणि पौष्टिक असे जिन्नस वापरत आहोत। तर सगळ्यात आधी ही गुळपापडी बनवण्यासाठी तवा मी इथे गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये आपण घालतोय साधारण 3 चमचे साजूक तूप, 2 कप राजगिराचं पीठ आणि यामध्येच घालतोय सुकामेवा। यामध्ये मी थोडे काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत। आता हे एकत्र आपण 7 ते 8 मिनिट खरपूस असं भाजून घेतो। आता हे हलकंसं भाजत आलं की तुम्ही बघू शकाल छान हे तूप जे आधी आपण घातलं होतं ते एकजीव झालेलं आहे। तर यामध्ये आपण आणखी 1 चमचाभर साजूक तूप घालून घेतो, पुन्हा मिक्स करायचं आणि आणखी 4 ते 5 मिनिटं छान खमंग भाजून घेऊया। इथे राजगिऱ्याचं पीठ तुम्ही बघू शकाल खमंग असं भाजून घेतलेलं आहे। हलकासा लालसर रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपण घालतोय गूळ। 2 कप राजगिराचं पीठ घेतलेलं होतं तर इथे आपण घालतोय 1 कप गूळ। मिक्स करूयात। गूळ इथे छान एकजीव झालेला आहे। आता यामध्ये घालूयात वेलची पूड, पटकन मिक्स करायचं। तर गॅस बंद करूयात। ट्रेच्या बेसला आपण थोडंसं आहे ना पिस्त्याचे काप घालून घेऊयात आणि हे जे राजगिराचं मिश्रण आपण करून घेतलं हे मिश्रण घालायचं। हे मिश्रण पटकन आहे ना हे असं स्पूनच्या साहाय्याने स्प्रेड करून घ्यायचं, थापून घ्यायचं म्हणजे ते एकजीव पटकन होतं। आता हे हलकंसं गरम असतानाच याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत सुरीने। एजेस थोडेसे याचे लूज होतात, एकसंध त्याला बाइंडिंग येत नाही। सो पण हे गरम गरम असतानाच वड्या एका बाजूला करून घ्यायच्या, कारण जर तुम्ही नंतर हे कट करायला गेलात तर गूळ ॲक्च्युली थंड झाला की थोडासा भुसभुशीत होतो आणि मग वडी त्याचे तुकडे पडणार नाही। त्यामुळे शक्यतो हे सगळं आहे ना प्रोसेस गरम गरम असतानाच करायची। येस, तुम्ही बघू शकाल मस्त वड्या पडलेल्या आहेत आणि इथे 5 मिनिटं झालेले आहेत। हे छान अशी थंड झाली वडी, तुम्ही बघू शकाल मस्त दिसत आहेत। एकतर खूप छान खुसखुशीत होतात या राजगिऱ्याच्या गुळपापडी किंवा वड्या तुम्ही म्हणू शकता। महिना ते 1.5 महिना खूप छान खमंग खुसखुशीत तशाच राहतात। इवन तुम्ही मुलांसाठी काही हेल्दी ऑप्शन बघत असाल डब्यामध्ये स्नॅक्ससाठी तर हा परफेक्ट ऑप्शन आहे।